नमस्कार मित्रांनो, ग्रो विथ गुरुमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, चला तर बँक निफ्टीमध्ये काल काय मूव्हमेंट झाली आणि उद्याचा ट्रेड प्लॅन करूया. हे बघा मित्रांनो, काल बँक बँक निफ्टीमध्ये खूप व्होलेटाईल होतं. मार्केट खालच्या साईडला पण खूप मूव्हमेंट दिली आणि वर येऊन सुद्धा ती सर्व मूव्हमेंट कव्हर करून मार्केट वरच्या साईडला प्लसमध्ये क्लोज झालेलं आहे मित्रांनो. तर बघा काल काय झालं, ही ट्रेंड लाईन बघत असाल मित्रांनो तुम्ही. एक चांगल्या पद्धतीने ही ट्रेंड लाईननं मार्केटला ब्रेक केलेलं आहे. बघा ह्या लेवलला जवळपास 60,011 म्हणजे 60,000 ही एक सायकोलॉजिकल लेवलसुद्धा आहे आणि ती लेवल मार्केटनं ब्रेकआउटसुद्धा केलं आहे एका रेजिस्टन्सचं आणि एक ट्रेंड लाईनचं सुद्धा ब्रेकआउट केलेलं आहे. आणि अशाच चांगल्या पिक्चर परफेक्ट प्राईज ॲक्शननुसार मी तुम्हाला मागं पण सांगत आलेलो आहे. अशाच चांगल्या पिक्चर परफेक्ट प्राईज ॲक्शननुसार मार्केट लिक्विडिटी घेऊन मार्केट अपोजिट साईडला जात असतं. तर मित्रांनो बघा, आपल्याला कोणताही व्ह्यू धरून चालायचं नाही मार्केटमध्ये. आपण लेवलवर काम करत असतो. ह्या लेवलला आपण सेल घेणार. इथंच आपण थोड्या वेळ इथं जर एक रेड कॅन्डल झाली असती तर इथं आपण सेलिंगचा प्लॅन केला असता मित्रांनो. आणि इथंच जर खाली एक ग्रीन कॅन्डल झाली असती तिथेच आपण बाईंगचा प्लॅन केला असता. ट्रेडर हा व्ह्यू घेऊन चालत नसतो मित्रांनो. ट्रेडर हा लेवलच्या नुसार काम करत असतो. व्ह्यू धरून चालणारे हे गॅमलर असतात का हे पुढं जाऊन आता हे होणार ते होणार. आपण ट्रेडर हे विचार करत नाही. ट्रेडरची एक लाईन असते. या लाईनच्यावर आपण बाय घेणार आणि ही लेवल तुटली तर आपण सेल घेणार. चला तर मित्रांनो बघा, ही जी ट्रेंड लाईन येते, ही जी ट्रेंड लाईन चांगल्या पद्धतीने दोन वेळा मार्केटने तिला रेजिस्ट करून तिसऱ्या वेळा ब्रेकआउट दिलेलं आहे बघा तुम्ही. आणि इथं जे सुद्धा बायर ॲड असतील त्यांचे स्टॉप लॉस लेवल आहे जवळपास 59,920 ही खालच्या साईडला तुम्हाला सर्वांना दिसतच असेल मित्रांनो. आणि त्यामुळे आपला सेकंड सपोर्ट आहे तो 59,920 आहे. तुम्हाला माहीत असेल लिक्विडिटी झोन आणि सपोर्ट लेवल हा एकच असतो. फक्त स्मार्ट मनी कन्सेप्टमध्ये त्याला लिक्विडिटी झोन म्हणतात आणि प्राईज ॲक्शन आणि नॉर्मल प्राईज ॲक्शनमध्ये त्याला सपोर्ट म्हणतात. तर मग बघा, आता तुम्ही जर बघत असाल तिथं तर फर्स्ट जो रेजिस्टन्स आहे तो 60,155 आहे मित्रांनो. आणि त्याच्यावर जर मार्केट टिकलं थोडा वेळ तर मार्केट वरची लिक्विडिटी घ्यायला सुद्धा जाऊ शकतं. हे बघा, ह्या लेवलची लिक्विडिटी जवळपास 60,255 मित्रांनो. एक्झॅक्ट लेवल नका घेऊ तुम्ही. 60,250 ही लेवल कधीच घेऊ नका, कारण की लिक्विडिटी घ्यायला मार्केट त्यापेक्षा थोडं वर जात असतं, कारण की बऱ्याचशा जणांचे स्टॉप लॉस असतात. तर मार्केट ही लिक्विडिटी घेऊन मग इथून सुद्धा मार्केट पुल बॅक देऊ शकतं. आणि जर का मार्केटमध्ये बाईंग प्रेशर जास्त असला तर याच्यानंतरचं नेक्स्ट टार्गेट तुम्हाला 60,330 हे टार्गेट पाहायला मिळणार आहे मित्रांनो. खालच्या साईडनं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला मी सांगितलंच आहे, हा एक स्टॉप लॉस लेवल आहे 59,920 आणि त्याखाली एक जिथून ही मोठी मुवमेंट तयार झाली, तुम्ही छोट्या टाईम फ्रेममध्ये त्याला तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. हे बघा मित्रांनो, मेन मुवमेंट स्टार्ट कुठून झाली, हे बघा ही लेवल आहे. या इथं मार्केटनं बराच वेळ कन्सॉलिडेट केलं आणि इथून ब्रेकआउट दिली. ही मोठी कॅन्डल दिसते का तुम्हाला? इथं मोठे प्लेयर जे आहे ते ह्या कॅन्डलमध्ये FIDIS लेवलचे प्लेयर आहे, त्यांनी ह्या कॅन्डलची आपण चांगले छोटे आपल्यासारखे छोटे रिटेलर्स अशी मोठी कॅन्डल तयार करू शकत नाही मित्रांनो. त्यासाठी जास्त पैसा लागतो आणि इथून खूप जास्त प्रमाणात बाईंग झालेली आहे. तर इथं एक फेअर व्हॅल्यू गॅपसुद्धा राहिलेला आहे बघा. हा एक जो आहे तो फेअर व्हॅल्यू गॅप आहे. तर मार्केट ह्या गॅपमध्ये सुद्धा येऊ शकतं. हा जो गॅप आहे इथं सुद्धा येऊ शकतं आपल्याला. त्यामुळे आपण हा खालचा झोनसुद्धा मार्क केलेला आहे, कारण की ही जी लेवल आहे इथून ब्रेकआउट झालेलं आहे. बऱ्याच जणांनी मोठ्या प्लेयर्सने इथून त्यांच्या पोझिशन ॲड केलेल्या आहे आणि सर्व पोझिशन जर ॲड झाल्या नाही, काही पोझिशन पेंडिंग असतात तर मार्केट खाली येतं. त्या पोझिशनसुद्धा एक्झिक्यूट होऊन मग मार्केट वरच्या साईडला जात असतं मित्रांनो. तर तुमच्यासाठी सपोर्ट लेवल जर बघितलं तर 60,111 हा पहिला सपोर्ट आहे. त्या खाली जर मार्केट थोडा वेळ थांबलं तर 59,920 आणि खाली बाईंग झोन मग जर बघितलं तर 59,845 ते 59,815 हा 20-30 पॉईंटचा हा तुम्हाला बाईंग झोन असणार आहे मित्रांनो अजून. आणि जर मार्केट यासुद्धा खाली जर आलं तर वरची लिक्विडिटी घेऊनच मार्केट एवढ्या खाली येऊ शकतं, कारण की मग मार्केटला शॉर्ट टर्ममध्ये ट्रेंड चेंज करावं लागणार आहे आणि त्यासाठी वरची लिक्विडिटी घ्यावं लागणार आहे आधी मार्केटला. मग वरची लिक्विडिटी घेऊनच मार्केट एवढ्या खालच्या लेवलला येऊ शकतं. चला तर मित्रांनो, धन्यवाद आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि तुम्हाला असे ट्रॅप रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. तुम्ही म्हणत असाल हे झाल्यानंतर खूप सोपं असतं मित्रांनो सांगायला, तर मी लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा आपले व्हिडिओ अपलोड करत असतो. तर बघा मित्रांनो, हे ट्रॅप कशा असतात मी थोडक्यात समजून घ्या. बघा, या इथं ही जी लेवल आहे ना, आता इथं मार्केटने बघा 1-2 इथं डब्ल्यू पॅटर्न तयार केलेला आहे, बघू शकता तुम्ही. इथं कन्सॉलिडेट करून मार्केटनं ब्रेक केलेलं आहे.
हे जे असे प्राईज ॲक्शन आहे ना, हे मार्केटमध्ये 30% वर्क होतात, जे की काल झालेलं आहे. मी काल ह्या लेवलला एक सेलिंगचा सेटअप बघत होतो, पण तो झाला नाही, त्यामुळे विषय नाही काही. मी ही जी कॅन्डल झाली तर बरेच बाय रेड झाले बघा ही कॅन्डलला. मी या कॅन्डलच्या शेजारी एक रेड कॅन्डल एक्सपेक्ट करत होतो. जर झाली असती ना, खालच्या साईडनं खूप जास्त मोठी मुवमेंट आली असती मित्रांनो, कारण की इथं खूप जास्त बायर हे ट्रॅप झाले असते. तर मी अशा लेवलची वाट पाहत असतो. मी इथं काल बाईंगसाठी एंट्री नाही बघितली, कारण की माझा बाईंग झोन कोणता होता, ह्या लेवलला होता. आणि ह्या लेवलला जरी नाही म्हटलं तर ही जी लेवल आहे ना, जवळपास किती 59,970 ह्या लेवलला मार्केट परत येण्याची वाट पाहत होतो. कारण की मार्केट 70% काय करतं, तुम्हाला मोठ्या प्लेयर संग पैसे कमवू देत नाही. तर मार्केटने काय केलं असतं, ही जी लेवल आहे इथं ब्रेकआउट दिला ना, तर मार्केट ही येऊन यांची स्टॉप लॉस खाऊन जर त्याला वर जायचं असलं ना, तर मग इथं चांगली कॅन्डल बनवून इथून वर गेलं असतं. पण मार्केटमध्ये लिक्विडिटी पेंडिंग आहे, कालचे स्टॉप लॉस पेंडिंग आहे, मार्केट खाली येऊ शकतं. मार्केटमध्ये उद्या खूप चान्सेस आहे मित्रांनो गॅप डाऊन होण्याचे, कारण की बरेचसे लिक्विडिटी पेंडिंग आहे. मार्केट गॅप डाऊन होऊन मग रिकवर करू शकतं मित्रांनो. धन्यवाद.